शरद पवारांचा गुडविल वापरून स्वतःचा स्वार्थ साधू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडून जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवरती आज सुनावणी झालेली आहे. जवळपास 22 मिनिटं ही सुनावणी झालेली आहे. जितेंद्र आव्हाड आहेत माझ्यासोबत. आव्हाड साहेब, तुम्ही संपूर्ण सुनावणीमध्ये आतमध्ये होतात, नेमकं कोर्टामध्ये काय झालं? मला एकच कोर्टाचं आवडलं. कोर्ट म्हणाले की तुम्ही शरद पवारांचं गुडविल वापरू नका. तुम्ही आम्हाला लिहून द्या की तुम्ही फोटो आणि त्यांचं नाव वापरणार नाही. हे महत्त्वाचं झालं. आणि मला एक बरं वाटलं की आमच्या नेत्याला सुप्रीम कोर्ट म्हणतं की इज अ टावरिंग पर्सनॅलिटी आणि त्याचा वापर करून तुम्ही इलेक्शन जिंकलेले आहात इतके वर्ष, तेव्हा त्यांचं सगळंच तुम्ही कशाला वापरता असं. छगन भुजबळांच्या एका वक्तव्याचा रेफरन्स खरं तर दिला गेला होता, जे ग्रामीण भागामध्ये भुजबळांकडून वक्तव्य केलं गेलेलं आहे, त्या सगळ्या संदर्भाचा रेफरन्स दिला गेला होता. हां, दिला ना आम्ही रेफरन्स, पण त्याच्यावर कोर्टाने काही फार असं हे केलेलं नाही. कोर्टाने हेही सांगितलं, म्हणजे बोलताना कोर्टाची एक कमेंट अशी होती की नवीन चिन्हाबद्दल तुम्ही का विचार करत नाही, अशाबद्दलची एक कमेंट होती. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की तुम्ही नवीन सगळं सुरू केलं तर नवीन दोघंही नवीन घेऊन मैदानात जाणे, मॅच खेळा, लोक निर्णय घेतील कोणाला काय ते. म्हणजे एक प्रकारे कोर्टाला घड्याळ चिन्ह च्या अजित पवारांनी दुसरं चिन्ह विचारात घ्यावं असं म्हणायचं होतं. नाही, मला त्यांना काय विचारायचं होतं आणि त्यांना काय म्हणायचं होतं ते मला माहीत नाही. या सगळ्या प्रकरणात खरं तर पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे, पण कोर्टानं प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलेलं आहे नावाच्याबद्दल आणि तुम्ही काही त्यांचं काही वापरणार नाही ह्याच्याबद्दल. आता पुढची सुनावणी मंगळवार, त्या सगळ्या सकाळी 10:30 वाजता पुढची सुनावणी. कोर्टानं हेही म्हटलं आव्हाड साहेब की पब्लिक नोटीस तुम्ही इश्यू करा. नेमकं त्यांना कोर्टाच्या त्या वक्तव्याचा अर्थ मला ते काही समजलं नाही. पब्लिक नोटीस काय इश्यू करायची त्याच्याबद्दल मला खरंच काही समजलं नाही. घड्याळ चिन्ह म्हणजे घड्याळ चिन्हाबद्दल नाही, पण पब्लिक नोटीसबाबत आम्ही शरद पवारांपासून लांब म्हणजे जे काय असेल ते मला त्याचं एक्झॅक्ट माहीत नाही. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांचं नाव आणि चिन्ह वापरायचंच नाही, चिन्ह नाही सॉरी, नाव आणि फोटो वापरायचाच नाही. तुम्ही शरद पवारांचा गुडविल वापरून स्वतःचा स्वार्थ साधू शकत नाही. आव्हाड साहेब, दुसरीकडे बघायला गेलं तर शिवसेनेच्या प्रकरणामध्ये देखील सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्यांच्या प्रकरणामध्ये इतका डिले होतोय असं दिसतंय. असं असताना कोर्टाची जी सगळी भूमिका आहे किंवा निरीक्षण आहे हे फक्त तुम्हाला लवकर न्याय मिळेल असं वाटतं? असं आहे की मला वाटतं की आम्ही खूप मागे लागलो आहोत. शिवसेनेची भूमिका आहे, आमची भूमिका आहे, आमच्या वेगळ्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना कदाचित हा निर्णय बदलू शकतो असं तुम्हाला वाटतं? कारण कोर्ट म्हटलं इलेक्शन कमिशनचा निर्णय अंतिम नाही आहे. त्याला असं झालं की ते कोर्ट जेव्हा बोलत होतं तेव्हा त्यांचा वकील मध्ये उठून म्हणाला की इलेक्शन कमिशनचा निर्णय लागलेला आहे. तेव्हा कोर्टाने त्यांना फक्त एक कानउघडणी केली की आमच्यावरती निर्णय बंधनकारक नाही आहे, आम्ही कोणाचाही निर्णय कधीही बदलू शकतो. कोर्टाचा इलेक्शन कमिशनचा निर्णय अंतिम नाही आहे. म्हणजे याचा अर्थ घड्याळ चिन्ह पुन्हा बदलू शकतो? नाही, असं मला वाटत नाही, पण बघूया. सोमवारच्या सुनावणीकडे लक्ष लागलेलं, मंगळवारच्या सुनावणीकडे, त्यात अपेक्षा आहे तुम्हाला खूप सारी? हिंदीमध्ये एक म्हण आहे, उम्मीद पे दुनिया कायम. निश्चितच आपण जर बघितलं तर या प्रकरणी खरं तर मंगळवारी सुनावणी होणार आहे आणि मंगळवारी या प्रकरणी आम्हाला खरं तर दिलासा मिळेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्याचं बघायला मिळेल. त्यामुळं बघावं लागणार आहे की नेमकं मंगळवारच्या सुनावणीमध्ये काय होतं. कॅमेरामॅन राजू गौतम सर, मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.